हाय गाईज, आता आम्ही सगळेजण चालू आहे वाडीला, ते पण चालत मी आकाश बेसे, सिद्धार्थ गोगणे आणि प्रसाद बेळगी आणि आपली पोरं बघा सगळी सगळी चालत चालल्यात. आम्ही सगळे चालू आता चालू असणार. आता आपण मार्केट गाजवायचं. कुठं जायचं? राजाला घे हाय गाईस, मी आई घाला माहिती ओ या बरं. आता आपण आपल्या ह्याच्याकडे सिरियस विषय चालू आहे, एकदम सिरियस घन टॉपिक. घन म्हणजे तुझं काय सांभाळतोस घरात? सगळ्यावर तुझं सगळ्यावर पडलं ना तुझ्यावर, त्यामुळे काय पैसे नाही म्हणजे बैल धडपड नाही. काय धड पडतोस? काय करतोस? काय म्हणजे तू घरातलं काय सांभाळतोस ते सांग. सांभाळतो म्हणजे घरात म्हणजे मी आता आमच्या घरी असं एकटा काय असं सांभाळत नाही. घरात पैसे झाला की त्यांनी काय हिशोब करायचं. किती द्या लागते घरात? 5-5 देतो. तू 5 देतोस? आता थांबा बघूया, क्वालिटी बघूया. कोणी मागं बघायचं, आपण पुढं बघायचं. मागं बघायचं नाही, मागं बघायचं आपल्याला, पुढं बघायचं. सल्लो घोडं काढलीत माहिती ना अबे एकदमच गायब झालता. एकदम म्हणजे काय बोलू काय? रात्री नियोजन केलं आणि सकाळी गायब. नाही ते विषय काढत बसल्यात, बोलण्याचं काय नाही जायचं. उगेच काय नाही ते काढत बसल्यात. ह्यो पळून गेला 2 महिने सापडला नाही, तो पळून गेला 3 महिने. जरा शिकण्यासारखं काय तर पाहिजे ना ब्लॉग मध्ये. पळून गेली काय ठीक आहे, नंतर असं मला वाटतं जरा हला म्हणजे हे लय हला लागले म्हणजे स्टॅबिलेशन जरा असं ह्याला जरा सिटिंग बघा पाहिजे. आता जरा व्हिडिओ हाय काय त्याला मग उगाच 80 दिले. आता आम्ही खोतवाडीनं बरोबर कितीला निघाला? आम्ही 12च्या आसपास निघालो खोतवाडीनं. आता आम्हाला किती वाजले माहिती आहे काय? बघा बघू शकता, 1:30 वाजले. आता आम्ही आलो इथं टाकोड्यात. गेल्या वेळेस आम्ही इथं ज्यावेळेस आलतो तेव्हा आम्हाला मसाले दूध, चहा, बिस्किट आणि केळे वगैरे काहीतरी भेटलेले. पण आता बघायला लागलो तर मागं लांबपर्यंत काय सुद्धा नाही आहे. पोरं म्हणाले की पुढं काय तर आहे, पुढं बघूया. मला असं काय वाटलं, पांगण्याची पोरेला त्यांच्यामध्ये 1-2 कोणतरी ओळखीचे असेल आसरानगरमधली. बघूया पुढं कोणतरी भेटले तर त्यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेऊया. सिद्धार्थ, तुम्ही काय सांगू शकता आपल्या पुढच्या युगचं? ते काय सांगू आता तुमच्या पुढच्या याला? चांगलं काय तर करा. काय करा चांगलं करा, फक्त एकच करा, खरं चांगलं करा. काय करा? चांगलं करा. भाऊ पुढं काय तर आहे. पुढं दूध आहे बघा. बघा बघितला, पुढं दूध आहे. चला जरा दूध घेतो, मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. झुप पवन या की या साईडला. पवन या की या. बोल, दूध कसं पिलं? कसं वाटलं तुम्हाला दूध? चांगलं मला लय गोड होतं. काय लय गोड होतं. साखर थांबा बाकी काहीच पुढे काय झालं. चला काहीच लाडू राजगिरीला लाडू खरंच असते. मी ना बघितले इंस्टाग्रामवर की पोरं फक्त असं कॅमेरा घेऊन आणतात न लोकांचा विचार करत. मी पण सगळं याला बघावले भावना लाडू बघा. लाडू 2 आहेत. 2 मला पण 2 दिल्यात, हाटा दिल्यात, त्याला दिल्यात, खरं प्लॅस्टिक दिल्यात. प्रोफेशनल आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला आहे. भाऊ शेफ आहे ना, भावी म्हणून. भावी पिढीचा चला झोप. आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. इथं काय झालं गाडी पळते काय गाईज, भावानं नवीन फोन घेतला बघा. अरे सिद्ध्या भाऊ खाली कुठं? अरे असं दाखव बरं गाईज, इथं पण काय तर आहे. चला हे इथं काय घ्यायचं काय? हो घ्या की. थँक्यू दादा. घे अनिकेत. हा मसाले यारी भारी आहे. सिद्ध्या पिणार का? खरंच भारी आहे. अरे भारी आहे. साखर नाही लिहित. होय बघू कसं पिऊनच मूड गेला. हे ते लय गोड होतं रे. हे चांगलं कसं आहे? हे बरोबर आहे. सोड हे स्वप्न हे की बाबा. श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात मोटिवेशनल पाहिजे. मोटिवेशनल कधी मिळणार? 4 चौघांना बघून मिळणार. 4 चौघांचा विचार केला तर हे दूध पण नाही मिळणार.
मचवत राहा. साखर पण काय इच्छा केली माझी. हे नाही हे भारी होतं खरं सपलं हे सपलं कचरा करू नका. झुप पण मिळतो भेटवतो. हा पोरगा आपल्यात लई नसतोय पण कधीतरी येते खरं भारी वाटते. लई शांत पोरगा ऋषी. याचं नाव ऋषी आहे. ऋषी तुला काय बोलू वाटते भावा काय ब्लॉगमध्ये आपण फर्स्ट चालू करायचा म्हणजे फर्स्ट टाइम काय बोलणार आहेस. काय बोल तुला काय वाटते ते बोल. आपण सगळं टाकू. लाईक करा हेच पाहिजे होतं मला. ही बाकीची भामटी ब्लॉगमध्ये आली स्वतःच बोलली खरं भावानं आपला विचार केला माझा विचार केला. भावानं म्हणला लाईक करा आणि काय बोलणार सोडा. युवराज काय बोलू शकतो आपल्या ब्लॉगिंगसाठी आपण फॉलो तेवढं करा. ऐक ह्यानं पण ह्यो पण आपला भाऊ आहे खरा. आणि काय बरं आता म्हणजे पुढच्या लोकांसाठी तू काय बोलणार आहेस म्हणजे पुढच्या युगासाठी तुझ्या म्हणजे पुढच्या फ्युचरसाठी मला पण शब्द सापडणार. फर्स्ट टाइम बोलू तुला शब्द सुद्धा मी काय बोलू तरी पण इच्छा काय तुझी बोलण्यासारखी मग एवढं का लागलायस. अरे एवढं का लागला भावानो आपल्या भावाला फुल काय सपोर्ट करा आणि काय करा हे ते काय असते की ते काय करा की सरपंच काय लाईक करा फॉलो करा सर काय करा अरे कहना क्या चाहते हो. काय तर करा नाही परत लाईक करा फॉलो करा आणि काय करा सबस्क्राईब येस सर. हा आता तुझ्याकडनं काय करा तुला आधारच काय एवढं येणार पोरगी परत लाईक करा फॉलो करा आणि बोलणार का नाही. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे पुढे अंधार आहे मला काय दिसना तुम्ही बघू शकता. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. येस सर. भाऊ फक्त 10वी पास आहे खरं भावाला इंग्लिश परफेक्ट येते. चला पुढे भेटतो. एवढं पण भरू नको. काय म्हटलास आपण काय 512 घेतलाय हा एवढं पण भरू नको. बरं आणि काय नाही बाबा जसं आम्ही पुढं जाईल तसं अंधार होत चाललाय. अंधार नाही गर्दी वाढत झाल्या. गर्दीच्या पुढे चालाय की मला माहित नाही तुम्हाला नीट दिसायला की नाही पण बघू शकताय. हे आपल्याला 200x झूम आहे. मग काय एवढा अंधारात काय दिसणार? इकडं. रस्त्याच्या साईडला आहे. रस्त्याचं पालन करा. रस्त्याचं नाही ह्याचं पालन करा. नियमांचं पालन करा. राईट परशा भाऊ जरा समजून घे. जोपर्यंत आपल्याकडे ट्रायपॉड येत नाही तोपर्यंत तू असा अर्धाच दिसणार. होय भाई तेवढं चालणार भाई. थँक्यू. त्यावेळेस आहे ट्रायपॉड येईल आपल्याकडे चांगला ऍडजस्टमेंट भाऊ फुल दिसणार आपण पण क्वालिटी दिसणार. मला फक्त बघायचं नाईटला कसं दिसते. डेला आपण मचवणार लक्षात ठेवा. चला आता पुढे जातो. लईच अंधार आहे बघा दिसत नाही बाबा एवढ्या जवळ होता खरं मला काही दिसत नव्हतं. आता इथं हे लोक दिसतात. वर्षा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब कुठलं तरी मंदिर आहे त्या मंदिराजवळ आले जरा साईडला होतो गाडी यायला लागला गाडी उडवायची पाट्ट करून काहीच हे परशा जर सर की सर ते पुढं बघा. आग दिसली की मला एकच डायलॉग आठवते. कुणाचा अमिताभ बच्चनचा. ते तुम्हाला नंतर दाखवतो कुठला डायलॉग आहे. तुला माहिती आहे कुठला डायलॉग आहे अमिताभ बच्चनचा ते एवढं काय माहिती नाही तुला माहिती ब्लॉगर हां ते तर सगळी लोक माझ्या असं म्हणतात जसं की मी काय ब्लॉगर पण मला माहिती मला काय वाटावं लागलं कसं तर कॉन्फिडन्स फोन हातात धरलो येते पण टॉर्च सगळं तोंडवर आहे सगळीकडे अंधार काळा आहे आणि तरी मी उठून दिसायला लागलो आणि मला माहीत मला किती इनबॅलेन्स वाटाले म्हणजे मी काय म्हणते ते त्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये कुठला शब्द आहे की मला हे भगवान ते म्हणत नाही का हो इनबॅलेन्सिंग त्यातला दुसरा कुठला शब्द आहे तो नव जसं की काय तरी वाटलंय बघतो नंतर सांगतो मग चला झूप गाईज मी आत्ताच बघितलो 4K 120 मध्ये हे भाऊ इकडे ब्लॉग तुझं नाव का भाऊ समोर कुठं आलायस तू भावा कळण की कोण आला तुम्ही तू कुठं आलायस तू पण तिथनं आलायस का भाऊ तू
तू रे तू कुठं आलायस इचलकरंजी चला 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 मी पण आलो नवीन आहे हो चला चला पळा 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 तू पडशील झालं हे आमचीच माणसं माझ्या आपण काढल्यात 4 चौकात कसं काय जरा त्यांना वाटायला लागले की मी म्हणजे ब्लॉगर वगैरे असेल भावानं लाईक करा फॉलो करा भावाला इंस्टावर नाही यूट्यूब आजपासून चालू करायला भावा माझं नाव आकाश भिसे आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय तू सांग अरे नाही रे यूट्यूब चॅनलचं नाव काय ठेवू माझं नाव आकाश भिसे आहे तुला काय वाटतं हां काय ठेवू आकाश भिसे हां ठेवू ना हे कडलं 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 या साईडला सगळी या साईडला भाऊ या साईडलो हां कसं काय यूट्यूबला टाकणार की भाऊ आकाश भिसे हां आकाश भिसे सर मार सोमवारपर्यंत येणार बघ खरं ब्लॉग एवढं लवकर येणार रे कामात जाऊ दे मी चालते ना मग ओके बघा खरं आठवणीनं आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे बरोबर भावा आता या भावाला एका व्हिडिओमध्ये घेतलेलो याला जस्ट विचारलो ह्यानंच मला विचारला तुझी इन्स्टा आय डी काय होता मी माझी इन्स्टा आय डी ह्याला सांगायची ह्यानंच ह्याची आय डी मला सांगितलं फॉलो पण करून घेतला भावानं फक्त बघा भाऊ फॉलो बॅक देतो की नाही देणार भावाची आय डी आहे समर्थ फोटो टाकू आपण सगळं भाऊ तू लाजलीस काय मग भाऊ तुझं नाव काय अंशुमन आवड अंशुमन कालीन नाम बोज नाही का आवड अंशुमन ए परश्या भावाचं नाव काय माहिती आहे काय आवड अंशुमन येस आवड अंशुमन माहिती आहे खट्टा मिठा पिक्चर माहिती अरे माहिती आहे याला डायलॉग तो अगदी ठीक करकी देता बरोबर आहे ना भावा गेल्या वर्षी त्या मंदिरजवळ पोहे उपीट तुला काय चालू होतं यापेक्षा मंदिरजवळ काय सुद्धा नाही अंशुमन समर्थ तुझं नाव काय म्हणलं प्रज्वल चला आता पुढे बघूया आणि पुढे काय काय खाय मिळते आपल्याला चला पळत जाऊ नका सारखं सारखं किती पळायचं निम्म्या वाटेत आम्हाला पालखीचं दर्शन झाले 5 किलोमीटर फक्त 5 किलोमीटर आहे अजून लई लांब आहे 5 किलोमीटर कुठं काय लोकेशन तर सांगते अजून आता आपण शिरडूनच्या अलीकडे आहे शिरडूनचं जे शाळा आहे कोपऱ्यावर आहे ती त्याच्या अलीकडे आम्ही 1-2 किलोमीटर अजून अलीकडे आहे तरी पण अजून आमचं कमी कमी एक 9 किलोमीटर धरा 9 ते 10 किलोमीटर बरोबर त्यांचा कोण आणि मी सगळ्यांची इन्स्टा आय डी तुमच्या फक्त ह्या दोघांच्या नाही असं आहे यांना पण जरा बघूया पहिला आपण जाऊया म्हणजे सगळ्यांना पण घेऊन जाऊया बरोबर हा मी म्हणलो नाही भाऊ 9 किलोमीटर आहे अंदाज आपला डेलीचा रूट आहे हो कसं आपण फिरत असते हां माझं काम फिरतीवर आहे म्हणून मला कळते कुठलं लोकेशन अजून किती लांब आहे काय म्हणतोस भाऊ बालकीचं दर्शन कसं झालं झालं ना सध्या थांबा जरा सध्याकडं पालखीचं दर्शन कसं झालं एकदम मस्त झालं पालखी असं वाटलं की डायरेक्ट इथंच दर्शन मिळालं तत्ताच दर्शन इथं म्हणजे जेवढा काय थकवा होता अंगात सगळा ते पालखी बैठल्यावर जरासं थकवा जरासा आराम मिळाला आता जरा आणि जरा जोश आला अंगात चला गुरुदेव दत्त चला जरा ताण लागलेली भावानं पाणी दिलं त्यांनी समर्थ भावा अरे पडशील भावा आता जरा बरं वाटलं हो का ही शाळा अजून आहे तरी एक 8 किलोमीटर अजून बरोबर थँक्यू बाबा पाणी चला 1 2 3 4 सध्या ह्या साईडला अरे हे लाजा लागलंच काय सध्या मला ताण लागलेल्या भावानं मला पाणी दिला तुला ही वाढीपर्यंत काय सोडत नाहीत वाढ म्हणजे राहिलं सगळं तुझ्यासाठी काय कर उगाच सोडणार वाढीवर नवीन फॉलोअर तुझी नवीन फॉलोअर्स नाही बाबा हे या पोरग्यामुळे मी जरा शिकवलं होते आणि माझ्यामुळे पण थोडंसं फार शिकायला कोण मोटिवेशन अंशुमन समर्थ प्रज्वल आणि सोन्या म्हणजे ह्याचं ठेवलेलं नाव आहे पोरांनी ह्याचं नाव काय रे श्लोक सगळ्यांचे नाव भारी आहेत श्लोक आपला मित्र पुढे आहे
प्रज्वल, मेन मित्र आपला आयफोन वाला पुढे आहे. मी आकाश. कोण आयफोन? कोण? ह्यो आयफोन. ह्याच्याकडे पण आयफोन आहे भाई. ह्याच्याकडे कुठला माहिती आहे काय? तो आता आलेला 17 Pro Max ऑरेंज भगवा कलर. भगवा कलर. आमच्या यांच्यात ब्लू आहे. यांच्याकडे ब्लू आहे. मी फेकायला बघा आणि यांच्याकडे खरं आयफोन ब्लू आहे. हो भाई खरंच आहे. भाई यांच्यासोबत जरा चेष्टा करा बघा वगैरे. ही काय सिरियसच झाल्यात पूर्ण. चला 1 2 3 आता आम्ही आलोय. हे कुठलाही शेडूर गाव आहे काय तर. आता ते तुम्ही बघू शकता गर्दी. अशा गर्दीमध्ये जाणं तिथं अवघड आहे. तुझं मस्तपैकी काय तर नाश्ता बिष्टा. तुला काय वाटतं ते काय असते? मला आवडते तर पोहे आणि उपीट. येस ब्रो. आणि आता बघा तिथं गर्दीमध्ये काय व्लॉग करत नाही. पहिला हातात घेतो मग व्लॉग करतो. 1 2 3 हां बरं. थांबा शिद्या आमचा काय तर बोलणार. शिद्याला बोल शिद्या बोल. आता काय बोलत असते तर बोल. काय बोलतो? काय बोललो? साईडला होतो आणि डबऱ्यात बडशील. हे बोल की गोष्ट काय तर बोल प्लीज. तेव्हा बोलतो माझे. माधुरी आल्या का नाही? माधुरी काय नाच. रस्ता बघून डोळा फिरला. रस्ता बघा, फक्त रस्ता बघा. असं वाटायला लागलं की आम्ही इथे ह्याच्यातनं चालवले अंगारावरनं. आमचे पाय अडवणीत एकदम. वेंकटेश काय बोलूया तुम्ही काय? इकडं हसाय. बाकी आता डोळ्यात दिसणार काय अरे तू आर्मी वालायचं भाई. तुला सगळं दिसायला पाहिजे. दिसणार झाले एक दगड सगळं दिसायला पाहिजे. अरे तू साईडला असं करू नका. असं करू नका भाऊ. कसं असते जी इथली लोक असतात गावकरी ती आपल्या शेवेसाठी तुम्हाला ते उपीट पोहे दूध चहा केळी परत लाडू वगैरे देतात. आता तिथं मी एका ठिकाणी बघितलं की उपीट कोणतं अर्ध खाली आणि तिथंच ठेवली. हे चुकीचं भावानं. खायचं असेल तर पूर्ण खावा नाही तर घेऊच नका. असा सिद्ध्या काय म्हणतोस? बी सिरियस ब्रो. असं करू नका. खायचं असेल तर पूर्ण खावा नाही तर अजिबात खाऊ नका असं प्लीज. चला 1 2 3 सिद्ध्या 1 2 3 झुप. आता माझा एक व्यंकटेश म्हणून दोस्त आहे. सगळ्यात खास दोस्त आहे. त्याला एकदा व्हिडिओमध्ये घेतो बघा कामध्ये. व्यंक्या व्यंक्या इकडे की जरा मागे की व्यंक्या. काय किंमत आहे ना माझी? आहे का नाही किंमत? हे माग. अरे की व्यंक्या व्यंकटेश ही की अरे 2 मिनिटं की. अरे सिद्ध्या काय तर बोलणार होता. व्यंक्या इकडे बोल. काय बोल की काय बोलतो? सिद्ध्या उगाच हसायला काय तर बोल की जरा. बघा म्हणजे जे वारकरी त्यांच्याजवळ म्हणजे पायाला गार होण्यासाठी तर पाणी ओतलं आहे पद्धतशीर. काय इज्जतच नाही ब्लॉगरची. या चालायचं मित्र आपली जर एक एवढंच माहिती आहे स्टॉप कुठे कुठे आहेत. एवढी वाट बघून शेवट मला इडलीचं लोकेशन मिळेल. तर मस्तपैकी आम्ही इडली घेणार. काय म्हणतो समर्थ? बरोबर आहे. इथेच आहे. कवापासून उडकायला लागली ना पण इडली झालं, शेवटी अर्धा आम्हाला तास इडली झालं. मिळेल. हा बघा तुम्हाला पण दाखवतो. हा बघा हे जे पुढं आहे की नाही सगळं इडलीचं नियोजन आहे. चटणी राहिल्या बघ. चटणी बिटणी नाही हा समर्थ आपल्याला मिळते. चला पहिला इडली घेतो मग बघतो तुम्हाला दाखवणं शक्य आहे का दाखवतो. चला चप्पल पाचका झाला. मला वाटलं तिथे इडली आहे का फक्त चहा मिळाय. चहा तर क्वालिटी हो चहा. संध्या इडली खाल्लास? इडली मस्त होती. काय म्हणा इडली काय क्वालिटी होती. फक्त मला आता चटणी मिळा. चटणी फक्त खावी. समर्थाने मी कसली वाट बघत होतो आम्हाला इडली मिळेल. शेवटी इडली काय मिळेल नाही. शावर बघायला आमचं. अरे सांबार वास बी ना लांब लांब होतं. थांबा रस्ता पहिला बघतो. रस्ता अजून तसाच आहे. चला चहा पितो. आता इथे केंद्रात जायचा विषय नाही झाला काय. म्हणाला येते नाही त्या संध्याला तू मी व्यंक्या अक्षा जाऊया. तर काय म्हणलं माहिती आहे काय? अरे तुम्ही व्यंक्या जाऊया म्हणे फक्त. मुट्टी बघा घेतो
संध्या बास कर रे. किती 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 भाव व्हिडिओ काढून भरती. संध्या किती. मला जरा तर चांगलं वाटण्यासाठी काय तर बोल. जरा तर उगाच बघेल तेव्हा दुःख बघेल तेव्हा दुःख. चला ठेवतो. तर जर असा आमचा पोहेचा ब्रेक झाला मस्तपैकी. आत्ता एक हाफ प्लेट पोहे खाल्ल्यात. आता इथनं अजून कमीत कमी एक 3 किलोमीटरचं अंतर आहे. झालं. आता आपण कुरुंदवाडमध्ये तर आले आणि बघू आता लई पाय दुखायला लागल्यात. एकदा दर्शन दे मस्तपैकी. मग पुढचा ब्लॉग पुढं बघू. सिद्ध्याला ब्लॉगमध्ये बोल म्हणजे सिद्ध्या असं तोंड दाखवून करू असतं. मला काय झालं की काय डोक्याला यो बेंक्या यो आर्मी मॅन यो जिम मॅन यो फुकट मॅन मी मेंटेनन्स मॅन यो BMC मॅन. कसं बघते पोरं. सेल्फी कॅमेरा नाही काय आहे की पण सेल्फीमध्ये एवढी क्लॅरिटी येत नाही ना. पैसे 85,000 रुपये कशाला द्यायचे. रेअर कॅमेराला 40,000 रुपयाचा कॅमेरा घ्यायचा. यांना काय माहित. बारकी पोरं आहेत समजून घ्या. 1 2 इथं कुठे तर भाषण चालू आहे मस्त पैकी. हे हळू चला की रे. एकदम मस्त गाणं. ऐकली नाही मला माझ्या संसाराला. मित्रांनो बघा जर देवदर्शन झालं तर लगेच झोपून लागलं. संध्या झोपलाय, एक वेंक्या झोपलाय, 3 नंबरचा राजा, 2 नंबरचा राजा पाठ संपलाय आणि मी आणि पवन अजून जागा आहे. शिंद्या पण झोपलाय मला. आणि अजून जागा आहे. इथे झोप पूर्ण झाली यांच्या. यांची झोप पूर्ण झाल्या. अजून आमची झोप पूर्ण झाली. अजून किती तास लागतील आपल्याला घरी इथं बसून. 2-2.5 तास. हे बघा डॉगेज बाई स्नॅप करा. चला बघू अजून किती वेळ लागते आपल्याला. 2-2.5 तास लागते. आताच आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. पवन कसं पाय दोघाला आपला पलटू दोघाला ना. दर्शन तर व्यवस्थित झाले. बाई सगळी पोरं झाल्यात. हे एवढ्या इकडे बघ. तू फक्त बघतच बस. नाद करते काही चला आता बघू केंद्रात चालू आहे मी. केंद्रात यालाच लागते. या लागते. चला एकोणतीस अनाज औरवाड बोमनाळ अनाज 29-21 अनाज औरवाड त्याने आम्ही 2 ते 3 तास आता आम्ही बघ इकडं जरा आपला ब्लॉग आहे. आपण इथं बसले की बाकीची आपली पोरं इथं बसल्यात. दिसल्यात का पोरं 1 2 नको रे. चला आता आम्ही चालू आहे जयसिंगपूरला. जयसिंगपूरमधनं जाणार आम्ही वायुमार्गे सातारा. चला भेटू ना. एवढंच चालले आम्ही तिघे सगळेजण की आता इथनं घरला जायला आपण नवीन मग आमचं पाय दुखाले. आम्ही आमच्या मित्राला सोन्याला कोणाला सोन्या येईल तुमचा
बघा सिद्ध्या पाय दुखाला सिद्ध्या पाय तर लई दुखाला चालायचं विना आम्ही इथं बसलोय मस्त निवांत हो आता कधी येते चला चला आमचं देवदर्शन तरी झालं व्यवस्थित देवदर्शन तर झालं आता मस्तपैकी ब्लॉगचा एंड इथंच करूया आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बघूया आता पुढचा ब्लॉग कशावर असेल काय असेल तर जातात आपल्या सिद्ध्या भाऊला शेवटचं भेटा सिद्ध्या अरे बाकी फक्त लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू चला बाय श्री गुरुदेव स्वामी समर्थ